त्यांनी असा वेढा घेण्यासाठी प्रयत्न केला की कंबर किती मोठी आहे. बघितलं तर सासपडून पाहिला, अरे ही तर पिंड आहे, भगवान शिवाची पिंड आहे. भगवान शिवाच्या पिंडीला मी डोळे बांधून आलो. ते म्हणे, हो धरा धरा, हे तुमचं धरा म्हणे. भगवान शिवाच्या पिंडीला तुम्ही मला आणलंय म्हणे करकोटा बनवायला आणि डोळे बांधून आणले. महाराज त्यांनी डोळे सोडले. नरहरी महाराजांनी डोळे सोडले आणि लगेच भगवंत पांडुरंग परमात्मा कटेवर हात ठेवून विटेवर उभा तिथं त्यांच्या समोर. अरे रे ची 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 म्हणे. पुन्हा डोळे बांधले, पुन्हा डोळे बांधले, पुन्हा हात लावला, पुन्हा महादेवाची पिंड, पुन्हा डोळे सोडले, पुन्हा पांडुरंग, पुन्हा महाराज. असं 10-12 वेळेस झालं. आणि ज्या वेळेस असं झालं त्यावेळेस माझ्या नरहरी महाराजांच्या लक्षात आलं की अरे मी आजपर्यंत जे करत होतो ते योग्य नव्हतं. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराज एक अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात की हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई.